तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही जातोय बायखळाला आणि माझा मित्र आहे इकडे. हे रे इकडं. त्यानेच मला अर्ध्या तासापूर्वी कॉल केला नव्हता, बोलतो फिरायला जाऊया काय. कारण आमचा एक गावावरून पण मित्र आलाय, त्याला पण घेऊन फिरायला जायचंय. तर आता आम्ही जातोय बायखळाला, तर तुम्हाला पण दाखवतो बायखळा. तर चला. तर आता आम्ही पोहोचतोय विरार रेल्वे स्टेशनला आणि माझा अजून एक ब्लॉगर मित्र युट्यूबर पुढे थांबलाय. त्याला पण आज तुम्हाला मी दाखवतो आणि थांबा जरा 2 मिनिट. याच्या यूट्यूबला 8K सबस्क्रायबर पूर्ण झाल्यात आणि लवकरच 10K कंप्लीट करा. आणि आपण कोकणातल्या मस्त मस्त भारी भारी व्हिडिओ करतो. काही जण यांना ओळखत असाल तुम्ही तुमच्यातले, तर याला फुल सपोर्ट दाखवा आणि असाच पुढे जाऊ दे मराठी माणूस आपला. तर स्टेशनला आणि एक मित्र अजून यायचा, त्याला शुभमला कॉल कर. वाजले दुपारचे 2:15. बघूया, ऊन तर खूप आहे. एक मित्र अजून आलाय नाही, त्याला या शुभम आलाय आता. बोलते आणि आता आम्ही चाललोय बाईकला राणीच्या मध्ये फिरायला जातोय. ब्लॉग बघू शकता, ब्लॉग काढून सोडून टाइमपास करते आणि त्यांनी माझ्याकडे प्रोसिजर बोलतो की ब्लॉग काढ, त्याला तुझी पण पब्लिक वाढेल. मी काय ब्लॉगर नाही आहे. माझी आय डी मेन्शन करेल, नंतर इंस्टाला फॉलो करा. इस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. आता आम्ही बायकला स्टेशनला पोहोचलोय आणि आम्ही आता इथून जाऊ राणीच्या बाजूला. ऍड्रेस माहिती आहे ना? नाही न्यायपत्र झालं. न्यायपूरती जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. वेलकम टू चॅनल चिन्मय मोहिते ब्लॉग. असा ब्लॉगचा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करून द्या. करून द्या. आता आम्ही पोहोचलो राणीच्या बागेमध्ये आणि इकडे पोस्टर लावले तिकीटसाठी. हा, हे तिकीट काढतात. तर आता आम्ही तिकीट काढले आणि आता आम्ही एंट्री करू आतमध्ये. साडेतीन वाजलेत गाईस. आता आम्ही एंट्री मारली आतमध्ये. तर समोरच आलात की तुम्हाला इकडे बघायला मिळेल वीरमाता जिजाऊ भोसले आणि बालशिवाजींचा मूर्ती लावल्या इकडे फोटो. तर आम्ही बाबा गोल 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 फिरतोय, आम्हाला काय कळतच नाही आम्ही कुठे फिरतोय. जे बघायला आलोय ते आम्हाला काय भेटतच नाही यार. इकडे फोटोशूट चालू आहे, हा बघा कसा फोटो काढतोय. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? तर मित्रांनो, आता आम्हाला फिरता फिरता एक गोष्ट इथे दिसले, ते आता आम्ही बघायला आलो इथे. तर तुम्हाला पण दाखवतो बघा, तोफ लावलेला आहे इकडे. फिरतो अजूनपर्यंत आम्हाला काही बघायलाच नाही प्राणी भेटले. आम्ही मॅप चुकलो की आम्हाला नाही माहिती, पण आता इथे आलो. इथे अस्वल आहे, मी तुम्हाला मी आता अस्वल दाखवतो. आणि इकडे मोगली लागले, मोगली. तर बघू अजून काय पुढे काय बघायला भेटतोय काय, असं तुम्हाला दाखवत राहीन मी. आता कोण पुढे जाऊन दुसरा अजून कोण भेटतो का बघूया प्राणी वगैरे.
तेव्हा मी लास्ट टाइम आलो होतो ना, तेव्हा मला फुल प्राणी बिणी बघायला भेटले होते सर्व. आता आम्ही मॅपच नाही बघितला, तर आता आम्हाला काय भेटतच नाही बघायला. टायगर काय, एक टायगरचं पिल्लू पण नाही दिसलं इथे. वाघाचं हे लावलंय, आम्हाला भेटला तर आता तुम्हाला दाखवतो वाघ मी इथे. आता आम्ही वाघ बघायला आलो इकडे, तर बघू शकता कुठे आहे काय बघूया. तर आहे. त्याच्या मागे आहे. अरे मला कुठे दिसलाच नाही, याला कुठे दिसतोय काय माहित ना. पुढे जाऊन जरा बघू. आता आम्ही फिरत फिरत या ठिकाणी पोहोचलोय. तर कुठे पोहोचलोय ते आम्हाला काय माहित नाही. मित्रांनो, आता आम्ही पानघोडा बघायला आलोय. तो तर काही दिसत नाही, पाण्यामध्ये आहे थोडा जास्त, पण त्याची माहिती या बाजूला दाखवल्या. मी झाला काय मग सांगतो होतो. इकडे गेंडा आहे. आता इथे कांकर आणि चितळ भेटले तिकडे. कांगरू कांगरा इकडे कांकर आहेत, इकडे चितळ आहे. आणि इकडे कांकराची माहिती दिली आहे. तर आता आम्ही जातोय पेंग्विन बघायला. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी पेंग्विन. सिनेरिओ बघा आतमध्ये. हा रे, या साईडला तुम्ही बघू शकता आता पेंग्विन. तर आताच आम्ही आलोय पेंग्विन कक्षामधून बाहेर, आणि आता जाऊ दुसरे प्राणी बघायला अजून. तर व्हिडिओमध्ये असंच थांबून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजून नवीन प्राणी बघायला भेटतील. पेंग्विन कक्षामधून डायरेक्ट बाहेर आल्यामध्ये तुम्हाला इथे हॉटेल दिसते. तिथे मस्तपैकी खाऊ शकता. आता पण आम्ही इथे काहीतरी खाऊ आणि ज्यावेळेस बसतो आणि यानंतर पुढचे दाखवतो तुम्हाला. तर आता आम्ही जातोय पक्ष्यांच्या नंदनवन मध्ये.
आता आम्ही जातोय आतमध्ये काय काय आहे बघूया आणि तुम्हाला पण दाखवतो मी. ते बघा आतमध्ये भरपूर सारे पक्षी आहेत. इकडे धनेश पक्षी आहे. मित्रांनो इकडे राखाडी पोपट पण आहे. राखाडी पोपट आपल्या कोकणात तर कुठे दिसत नाही. या साईडला येते आहेत. कबूतर सारखं वाटतात पण पोपट आहेत ते. इकडे पोपटील आणि मोर दाखवलं. कासव आहे. ओढ त्याला बाहेर ओढ 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 ओढ. तरस 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 कुठे आहे तरस? तरस पण नाही दिसत, बिबट्या पण नाही दिसत. कुठे आहे? अरे कुठं आहे? चष्मा लावायचा तेव्हा दिसतो. तरस बघायला आलो होतो पण तरस त्याच्या आतमध्ये आहे वाटतं. इथून काही दिसत नाही आतमध्ये. आम्हाला काही बघायला भेटलं नाही. आता आमची झाली राणीची बाग फिरून. तर खूप भारी वाटलं आणि खूप काय नाही काय थोडंफार बघायला भेटलं. एवढं पण नाही भेटलं पण भेटलं बघायला. जेवढं बघायला भेटलं तेवढं तुम्हाला मी दाखवलं. आणि आता आम्ही जातोय इथून घरी.